सेनगाव शहरात 8 जुलैला गाडे ज्वेलर्समधून झालेल्या सोने चांदीच्या चोरीचा छडा लावण्यात हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश मिळालंय। या चोरी प्रकरणी पोलिसांनी चोरट्यांना ताब्यात घेतलं असून त्यांनी केवळ हीच नव्हे तर अनेक गुन्हे केल्याची कबुली दिली आहे, ज्यामुळे पोलीस दलाला मोठं यश मिळालंय। सेनगावमधील गाडे ज्वेलर्समधून चोरट्यांनी 3 तोळे सोने आणि 75 तोळे चांदीची चोरी केली होती। या घटनेनंतर सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती। तसेच नरसी नामदेव पोलीस स्टेशन येथे एका गाडी चोरीचीही तक्रार दाखल होती। या सर्व गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत बारकाईने अभ्यास सुरू केला। स्थानिक गुन्हे शाखेचे विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाप घेवारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला। त्यांच्या या अथक प्रयत्नामुळे अखेर चोरट्यांना ताब्यात घेण्यात आले। पोलिसांनी कसून चौकशी केली असता या चोरट्यांनी सेनगावच्या ज्वेलर्स चोरीसह एकूण 3 दरोडे आणि 9 इतर गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या सोन्या चांदी बाबतही माहिती मिळविण्यात यश आले। या कारवाईमुळे सेनगाव शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। सोने चांदीचे दुकान असलेले ते धाबे गाडे ज्वेलर्स यांच्या दुकानावर रॉबरी झालेली होती आणि त्यामध्ये जवळजवळ 75 तोळे चांदी आणि काही सोनं गेलेलं होतं। यामध्ये आमच्या टीमने प्रयत्न करून आणि माहिती घेऊन टोळी निष्पन्न केली। सदर टोळीने नंदुरबार, धुळे आणि हिंगोलीमध्ये हा रॉबरी केलेली होती। नंदुरबार, धुळेमध्ये दरोडा टाकलेला होता आणि तिथून एक वाहन चोरी करून इथे आणून सोडलेलं होतं आणि इथून दुसरं वाहन चोरी करून ते पसार झालेले होते। तर या सर्व बाबींचा तपास करून यामध्ये आम्ही 5 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। त्यापैकी 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गेलेली चांदी आणि सोनं जवळजवळ 90% रिकव्हर झालेलं आहे आणि यामध्ये जवळजवळ 25 लाखाचा मुद्देमाल आम्ही वाहन आणि इतरसह जप्त केलेला आहे। यामध्ये जे आरोपी आहेत त्याच्यावर 23 गुन्हे दाखल असून यामध्ये त्यांना घरफोडी, चोऱ्या याच्यामध्ये 12 गुन्ह्यांमध्ये पूर्वी कन्व्हिक्शन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर मोका आणि इतर असे गंभीर गुन्हे देखील लावून त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं। तर सध्या ते बेलवर बाहेर असण्याची शक्यता आहे आणि यामध्ये आम्ही देखील या गुन्ह्यामध्ये गंभीर असे काही सेक्शन्स 111 आणि मोका हे लावू शकतो का याचा आम्ही अभ्यास करून त्याच्यावरती देखील सेक्शन लावणार। प्रतिनिधी महादेव हरण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।